खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आहे आणि मी सुद्धा आपल्याला दुःखातून मुक्त होण्यासाठी बाबा जुमदेवजीनं दिलेली शिकवण कशी आहे या विषयावर मी बोलणार आहे. आणि प्रत्येक दुखी मानवाला, गोरगरीब कष्टी मानवाला बाबा जुमदेवजीनं महान परिश्रम करून एका गरीब कुटुंबामध्ये जन्म घेऊन आपल्या जीवाचं रान करून एका परमेश्वराची प्राप्ती केली आणि प्राप्ती करून सुद्धा तेवढं थांबलं नाही. बाबांना विचाराला या पृथ्वी तलावर कितीतरी गोरगरीब असंख्य लोक दुखी आहेत. परमेश्वरा, मी प्राप्ती केली हे मोठं नवल झालं नाही, माझा कुटुंब सुखी झाला हे मोठं नवल झालं नाही, परंतु या पृथ्वी तलावर असंख्य प्राणी मात्र गोरगरीब कष्टी मानव दुखी आहेत. या सर्वांचं दुःख दूर झालं पाहिजे हे बाबा जुमदेवजीने त्या दैवी शक्तीला वचन दिलं आहे आणि मी निष्काम भावनेनं कार्य करीन. या जगामध्ये असा संत झाला नाही आणि सामोरे होणार नाही. बांधारो, याचा अनुभव सांगतो तुम्हाला मी. माझ्या गावामध्ये अलाहाबाद मधून संत आले, 10 लोक आले आणि कितीतरी दिवसाचे जंगलामध्ये तपस्या करणारे लोक होते. आणि ज्या दिवशी त्यांच्या माझ्या गावामध्ये आगमन झालं, मी सुद्धा गावातील लोकांबरोबर त्या 10 लोकांपर्यंत पोहोचलो आणि त्यांना गावामध्ये आणलं. तेव्हा एक संत मला म्हणाला की बाबाजी, तुमच्याकडून मला काही अपेक्षा नाही पाहिजे, परंतु आंघोळीची साबण मला एक घेऊन द्या, फक्त एवढं बोलला. आणि मी त्याला होकार दिला आणि किराणा दुकानामध्ये गेलो आणि एक साबण घेऊन दिली आणि त्या साबण पासून तो माझा मित्र बनला. आता इलाहाबादचे संत म्हणजे सरकार त्याच्यावर बहुत खर्च करते. कुंभमेळ्यामध्ये देशाला तेवढं सांगितलं नाही, आपल्या गुरुने फक्त एवढं सांगलं की आपल्या निवासस्थानी भक्ती करा आणि खरा परमेश्वर प्रत्येक मानवामध्ये आहे आणि तो कसा आहे हे आम्हाला सगळ्यांना माहित आहे. हे बाबानं शिकवलं. आत्मरूपानं तो परमेश्वर तुमच्या जवळ आणि ही गोष्ट सत्य आहे. आम्हा तुम्हाला प्रत्येकाला अनुभव आलेला आहे. हे बाबाने शिकवलं. परंतु तो जरी इलाहाबादचा महात्मा जरी असेल, परंतु एक मानव आहे आणि आमच्या गुरुने बाबा जुमदेवजीने सांगितलं का मानवी सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. हे बाबा, आणि हा विचार ठेवून त्या महात्म्याला मी एक आंघोळीची साबण घेऊन दिली आणि तो माझा मित्र बनला. बाकीचे नाव होते त्या आपला जसा पेंडाला अशा